नमस्कार मित्रांनो, एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या धमाकेदार भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे. इथे राया आणि मंजिरीने आता नाऱ्याला शोधून काढताच नाऱ्याच्या तोंडचं सत्य ऐकताच मंजिरी आणि रायाला बसला धक्का. तर इथे आता जिजीला आपली चूक समजलेली असते. तेव्हा जिजी म्हणू लागते, बास आता पुरे झालं, आता चूक सुधारण्याची वेळ आली, मला माफ करा राया मंजिरी असे म्हणत आता लगेच जिजी पटकन दोघांना घट्ट मिठी मारते. आता राया आणि मंजिरीला तर खूपच आनंद झालेला असतो. त्याच वेळी जिजी म्हणू लागते, 1 मिनिट मी आलेचा असे म्हणत जिजी पटकन आतमध्ये जाते. आणि आता जिजीने आतमध्ये जाऊन मंजिरीसाठी छान अशी साडी आणलेली असते. तेव्हा लगेच आता ती साडी मंजिरीच्या हातात देत जिजी म्हणू लागते, मंजिरी अगं ही साडी घालून तू माझ्या घरात गृहप्रवेश करून यावं अशी माझी इच्छा होती गं, आणि आज ती इच्छा मला पूर्ण करायची. मला आज माझी लेक सून म्हणून घरात न्यायची, मला तिचा गृहप्रवेश करायचा आहे. मंजिरी तू ही साडी घालून तयार व्हा. आता मंजिरी पटकन ती साडी हातात घेते आणि जिजीकडे बघू लागते. त्याच वेळेस आता जिजीने रायासाठी एक छान असा कुर्ता आणलेला असतो. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, राया हा ड्रेस तुझ्यासाठी बरं का, ए बघ अगदी नवऱ्यासारखा तयार होऊ नये, तुम्हा दोघांना जोडीने गृहप्रवेश करून मला आतमध्ये घ्यायचं आहे असे म्हणत आता लगेच जिजी म्हणू लागते, टिपिकल डंकी तुमच्या या राया भाऊला ना अगदी छान तयार करून घेऊन या, त्याला काही जमतं का, काहीच जमत नाही त्याला. आता राया तर खूपच हसू लागतो. त्याला तर खूप आनंद झालेला असतो, जणू त्याचा आनंद गगनातच मावत नाही. त्याच वेळेस आता लगेच जिजी म्हणू लागते, आणि हो हे बघा तुमच्या मनात जर माझ्या विरुद्ध कुठलाही कडवटपणा असेल ना तर प्लीज मला माफ करा आणि तो कडवटपणा काढून टाका. त्यावर मंजिरी म्हणू लागते, नाही जिजी अगं तुझ्याबद्दल आमच्या मनात कसलाही कडवटपणा नाही आहे. हे बघ जिजी आमचं आधीपासून तुमच्यावरती प्रेम होतं आणि अजूनही तसंच प्रेम आहे, पण तुम्हीच आम्हाला माफ करा. आमच्याकडनं काही चूक झाली असेल तर प्लीज ते सगळं विसरून जा आणि आपण नव्याने सुरुवात करूया. त्यावर जिजी म्हणू लागते, हो झालं गेलं सगळं चंद्रभागेला मिळालं आणि आता आपण नव्याने सुरुवात करायची, त्यामुळे जा जा पटापट तयार होऊन या आणि इथेच थांबायचा. तोपर्यंत मला घरात तुमच्या स्वागताची तयारी करायची, हो की नाही रुजिता, चल आपण राया आणि मंजिरीच्या स्वागताची तयारी करूया असे म्हणत आता सगळेजण आतमध्ये जातात. आता मात्र राया लगेच मिसफायरला म्हणू लागतो, मिसफायर मग मी म्हटलं होतं ना समजा काही ठीक होणार आहे. बघ मिसफायर नाना जिजीचं प्रेम अजूनही तसंच आहे, त्यांनी आपल्याला घरात घेतलं आहे. बघ मिसफायर जिजी आपला गृहप्रवेश करणार आहे. तेव्हा मंजिरी लागते, राया खरंच हे सगळं खरं होतंय, मला तर विश्वासच बसत नाही. आज माझं घर माझी माणसं सगळं काही मला परत मिळतं आहे राया, आणि हे फक्त तुझ्यामुळे असे म्हणत आता मंजिरी पटकन रायाला मिठी मारते. आता मात्र दोघंही खूपच खुश असतात. तर इकडे घोरपडेने आता मिहीरच्या आईकडून म्हणजे गौरवच्या आईकडं 15 लाख रुपये उकळायची सुरुवात केलेली असते. आता गौरवची मॉम 15 लाखांची बॅग घेऊन आता इकडे घोरपडेने सांगितलेल्या ठिकाणी आलेली असते. तेव्हा लगेच तिला एक कॉल येतो. आता घोरपडे वेगळ्या आवाजात तिला कॉल करत असतो. तेव्हा लगेच आता ती फोन उचलताच घोरपडे म्हणू लागतो, तुम्हाला जे समोर झाड दिसतंय ना त्या झाडाच्या बाजूला ती हातातली बॅग ठेवायची, मागे पुढे न बघता लगेच सरळ तिकडनं घरी निघायचं. आणि हो मी जेव्हा जेव्हा फोन करेन तेव्हा तेव्हा मला हवे तेवढे पैसे मिळाले पाहिजेत, कळलं. त्यावर लगेच आता गौरवची आई म्हणू लागते, हो चालेल चालेल. तर लगेच ती पटकन त्या झाडाच्या बाजूला बॅग ठेवते. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, आणि हो याबद्दल कुणाला काही बोलायचं नाही आणि पोलिसात तर अजिबात जायचं नाही. जर तुम्ही पोलिसात गेला तर त्याचे परिणाम काय होतील तुम्हाला चांगलंच माहिती, त्यामुळे मागे न बघता सरळ इकडनं घरी जायचं असे म्हणत आता गौरवची मॉम तिकडनं घाईघाईत निघून जाते. त्याच वेळेस घोरपडे तिथे येतो. घोरपडे पटकन ती बॅग उचलतो आणि उघडतो, तर त्यात खूप सारे पैसे असतात. एवढे पैसे बघून घोरपडे खूपच खुश होतो आणि त्याच्या हातात तर सिक्रेटच लागलेलं असतं. एवढे 15 लाख मागूनही ही बाई एक शब्दही इकडचा तिकडे बोलली नाही. याचा अर्थ हा गौरव तिचा पोरगा नाहीच आहे, हा मिहीर आहे हे सिद्ध होतं आहे. हे घोरपडे समोर सत्य आलेलं असतं. तर इकडे आता राया मंजिरी मस्त अगदी नवरा नवरीसारखे तयार होऊन आलेले असतात. जिजीने सगळी काही तयारी केलेली असते. त्याच वेळेस आता जिजी दोघांचंही औक्षण करू लागते. राया मंजिरी आज तुम्ही माझ्या घरात येत आहेत, मंजिरी आज तू माझी सून म्हणून घरात येणार आहे बरं का. हे बघा मी तुमच्या गृहप्रवेशाची सगळी तयारी केली. आता लगेच मंजिरी
रायाकडे बघून हसू लागते. तर आता सगळेजण खूप आनंदात असतात. पण शशिकला मात्र डोळे टापारून आता राया मंजिरीकडे बघत असते. त्याच वेळी जिजी म्हणू लागते, मंजिरी चल आता उजव्या पायाने हे माप ओलांड आणि लक्ष्मीच्या पावलांनी आतमध्ये गृहप्रवेश कर. आता मंजिरी पटकन रायाचा हात पकडते आणि दोघेही आता गृहप्रवेश करून आतमध्ये येणार. तेच आता शशिकला ओरडते, थांबा, तुम्ही आतमध्ये नाही येऊ शकत. आता लगेच शशिकला समोर येते. त्याच वेळी जिजी म्हणू लागते, शशिकला आता हे नवीन काय नाटक आहे. त्यावर शशिकला म्हणू लागते, नाही जाऊ बाई, नवीन नाही, जुनंच आहे. हे दोघे या घरात पाऊल ठेवू शकत नाही. आता सगळ्यांना धक्काच बसतो. आता या काकूने नवीन काय काढलंय, कुणाला ना काहीच कळत नाही. त्याच वेळेस आता मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते, काकूचं काय चालू आहे सगळं. तेव्हा लगेच जिजी म्हणू लागते, शशिकला हे घर माझं आहे. मंजिरी आणि राया या घरात येणार आहे हे ठरलंय आणि आता मी तुझं काही ऐकणार नाही. तुझी ही नाटकं बंद कर. त्यावर लगेच शशिकला म्हणू लागते, येऊच शकत नाही. ते दोघे असे आतमध्ये येऊ शकत नाही, कारण उखाणा घ्यावा लागेल ना त्यांना, मगच ते आतमध्ये येतील ना. आता मात्र लगेच सगळेजण हसू लागतात. त्यावर लगेच जिजी म्हणू लागते, शशिकला तू पण ना. तेव्हा शशिकला म्हणू लागते, जाऊबाई आता आतमध्ये घ्यायचं आहे नवरा नवरीला, तर सगळ्या रीतीभाती पार पडल्या पाहिजे की नाही. मग आता ओलांडलंय म्हटल्यानंतर आता उखाणा घ्यायलाच पाहिजे ना. चला पटकन राया मंजिरी उखाणा घ्या. त्यावर लगेच राया लागतं, मिसवायर तू घे उखाणा. त्याच वेळेस आता शशिकला लगेच फोर्स करू लागते, मंजिरी मंजिरी. शशिकलाने तर इतका कसा उत्साह दाखवलेला असतो, जणू तिला खूपच आनंद झाला आहे दोघं घरात येत आहेत. जणू नक्की तिचा काहीतरी या पाठीमागे प्लॅनिंग असणार आहे. तर आता सगळेजण मंजिरीला फोर्स करू लागतात. त्यावर मंजिरी म्हणू लागते, बरं बरं ठीक आहे, मला थोडा वेळ द्या, मी आठवते आणि मग घेते. त्यावर जिजी म्हणू लागते, नाही मंजिरी चल पटकन, आपल्याकडे वेळ नाही आहे, चल लवकर उखाणा घे. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, ठीक आहे, हे बघा रोज संध्याकाळी करते तुळशीचं सांजवान. आता सगळेजण टाळ्या वाजवू लागतात. रोज संध्याकाळी करते तुळशीचं सांजवान आणि तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने करते सुरुवात रायाच्या संसाराबरोबर. आता मात्र सगळेजण जोरजोरात टाळ्या वाजवू लागतात. त्याच वेळेस शशिकला म्हणू लागते, राया आता तुझी वेळा, चल पटकन आता तू घे उखाणा. तेव्हा राया म्हणू लागतो, ठीक आहे, समुद्राच्या पलीकडे ताजमहालाची सावली, समुद्राच्या पलीकडे ताजमहालाची सावली आणि मिस फायरला जन्म देणारी धन्य ती माऊली. आता मात्र मंजिरी लगेच जिजीकडे बघून हसू लागते, कारण जिजीच तिची आई असते ना, कारण आईसारखं एवढं प्रेम जिजीने तिला दिलेलं असतं. तर आता लगेच उखाणे घेताच दोघांचाही गृहप्रवेश आतमध्ये झालेला असतो. तर सगळेजण खूपच आनंदात असतात. पण रुजिदा मात्र नाराज असते, कारण एवढ्या दिवस तिने घरच्यांपासून हे सत्य लपवलेलं असतं ना, त्यामुळे तिला अगदी अपराधी असल्यासारखं वाटत असतं. त्याच वेळेस आता लगेच रुजिदा मनाशीच म्हणू लागते, राया मंजिरी तुम्हाला दोघांना माझ्यामुळे खूपच स्ट्रगल करावं लागलं ना, हे सगळं माझ्यामुळे झालंय. असे म्हणत रुजिदा लगेच आतमध्ये निघून जाणार. तेच मंजिरी तिचा हात पकडते, रुजू थांब, काय झालंय, कुठे चालले तू. त्यावर रुजिदा म्हणू लागते, कुठे काय मंजू, काहीच नाही, मी आलेच. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, रुजिदा मी तुझी बहीण आहे, तुझ्या मनात काय चाललंय ना हे मला चांगलंच माहिती, आता सांग लवकर काय झालंय. तेव्हा लगेच रुजिदा म्हणू लागते, मंजू राया मला माफ करा रे, खरंच मी एक अपराधी असल्यासारखी या घरात राहते, मला खूप वाईट वाटतंय रे. मी एवढ्या दिवसांपासनं जे तुम्हाला सगळ्यांना सांगायला पाहिजे होतं ते सगळं तुमच्यापासून लपवून ठेवलं. खरंच अगदी अपराधीसारख्या असल्यासारखं वाटते. त्यामुळे प्लीज राया मंजिरी, जिजी मला माफ कर गं, हे सगळं मुद्दाम नाही केलं मी, खरं तर हे सगळं मी आधीच सांगायला होतं. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, रुजिदा अगं तू काही चूक केले नाही, हे बघ जरी तू आधी सांगितलं असतं तर कोणी तुझ्यावर विश्वास ठेवलाच नसता, हो की नाही. त्यामुळे तू स्वतःला त्रास करून घेऊ नको, आणि तू काही अपराधी नाही आहे, तू सत्य सांगितलंय ना, मग तू टेन्शन घेऊ नको, समजा काही ठीक आहे आणि तुला कोणीही काही बोलणार नाही आहे. त्यावर लगेच रुजिदा म्हणू लागते, जीजी प्लीज मला माफ करशील का गं, जीजी बोल ना गं, तुझ्या या मुलीला माफ करशील ना. तेव्हा जीजी म्हणू लागते, केलं रुजू तुला माफ, आता सगळं सोडून दे, सगळं जे काही झालं ते चंद्रभागेला मिळालं असं समजून आपण सगळं विसरून जाऊया आणि नव्याने सुरुवात करूया. त्याच वेळेस राय म्हणू लागतो, रुजिदा हे सगळं ठीक आहे गं, तुला समद्यांनी माफ केलं ते सगळं आपण विसरून जाऊया, पण मला तुला एक विचारायचं आहे, म्हणजे या सगळ्यात मला हे कळलं नाही की मिहीर नेमकं तुझ्या नवऱ्याला का भेटला होता, तू त्याच्याशी का फोनवरती बोलायचा, दोघांमध्ये असं काय चालू होतं, हे तर आपल्याला जाणून घ्यावंच लागेल, तरच मिहीरबरोबर पुढे काय झालं, तू कुठे काय, हे सगळं आपल्याला शोधता येईल की नाही. मग रुजिदा
प्लीज काहीतरी आठव गं, तू जरा डोक्याला ताण दे, नक्कीच तुला काहीतरी आठवेल. असं काही बोलणं त्यांचं ऐकलं होतं का? किंवा त्या रात्री असं काही बघितलं होतं का? तू नीट आठवण्याचा प्रयत्न कर. आता रुजिदा पुन्हा सगळं काही आठवण्याचा प्रयत्न करते. त्याच वेळेस तिला एक आता इथे महत्त्वाचं काहीतरी आठवलेलं असतं. तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते, राया अरे त्या दिवशी एक महत्त्वाचं सांगायचंच राहिलं. तेव्हा लगेच आता सगळेजण रुजिकडे बघू लागतात. त्याच वेळेस राया म्हणू लागतो, काय झालं रुजिदा, काय सांगायचं होतं? तेव्हा रुजिदा म्हणू लागते, राया त्या दिवशी रात्री मिहीर घरी आला होता. मी त्याला बघितलं होतं, पण मिहीर एकटा घरी आला नव्हता. आता सगळ्यांना धक्काच बसतो. मिहीर एकटा आला नव्हता म्हणजे नेमकं काय म्हणायचंय? तेव्हा रुजिदा म्हणू लागते, राया मिहीर पाठीमागे एक माणूसही या घरात आला होता. ती व्यक्ती कोण आहे म्हणजे तिचा चेहरा मी एवढा बघितला नाही कारण अंधार होता, पण हो मिहीर पाठीमागे एक व्यक्ती नक्कीच या घरात आली होती. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, काय मिहीरबरोबर आणखीन कोणीतरी, पण कोण असेल ते? तेव्हा रुजिदा म्हणू लागते, राया बाकीचं पुढचं मला काही माहिती नाही. जेवढं मी बघितलं तेवढं मी तुला सांगितलं. तो कोण होता काय होता हे मला नाही माहिती. त्यावर लगेच राया म्हणू लागतो, रुजिदा तू एक काम करते का? नाही म्हणजे तो माणूस कसा होता त्याचं वर्णन तू करू शकते का, सांगू शकते का? त्यावर रुजिदा म्हणू लागते, हो राया, म्हणजे तो असा जाडसरच होता आणि असा म्हणजे मीरच्या मित्रासारखा नव्हता वाटत, एखाद्या गुंडासारखाच वाटत होता. त्याचे असे लांब केस होते पण कर्ली होते आणि त्याच्या हातात एक काळ्या रंगाचं कडं होतं. आता मात्र टिपिकल डंकी आणि राया या तिघांनी हा व्यक्ती कोण आहे हे लगेच ओळखलेलं असतं. तेव्हा लगेच आता राया म्हणू लागतो, आणि रुजिदा त्याच्या उजव्या हातात सगळ्या बोटामध्ये अंगठ्या होत्या ना? तेव्हा रुजिदा म्हणू लागते, हो राया, पण तुला कसं कळलं, तुला कसं माहिती, बोल ना. तेव्हा लगेच राया म्हणू लागतो, टिपिकल डंकी हा माणूस नक्की नाऱ्याचे आणि नाऱ्या मिहीरच्या पाठोपाठ इथे का आला होता हे आपल्याला शोधून काढावंच लागेल. तेव्हा लगेच आता जिजी म्हणू लागते, नाऱ्या? त्यावर राया म्हणू लागतो, हो नाऱ्या म्हणजे आमच्या गँगमधलाच पंटर आणि तो हे सगळं का करतोय? ज्याने आम्हाला ते हॉस्पिटलमध्ये सगळं सत्य सांगितलं होतं ना, अण्णाने गोळी मारलीच नाही, तोच नाऱ्या. आणि तो हे सगळं लपव छपव का करतो हे आपल्याला शोधून काढायचे. त्यासाठी टिपिकल डंकी आपल्याला नाऱ्याच्या नाड्या आवळाव्या लागतील, तुम्हाला लगेच निघावं लागेल. असे म्हणत टिपिकल डंकी आता रायाभाऊच्या सांगण्यावरनं लगेच कामाला लागलेले असतात. तर इकडे आता मिहीरच्या घरी मिहीर मात्र नानाजीच्या घराचं जे पोस्टर काढलेलं असतं ना, ते पोस्टर एकटक आता बारकाईने बघत असतो. त्याच वेळेस घोरपड येतो आणि लागतो, गौरव सर येऊ का मी? पण आता गौरवचं काही लक्ष नसतं. तेव्हा घोरपडे मनाशीच म्हणू लागतो, हा कसला एवढा विचार करतोय आणि एवढं बारकाईने काय बघतोय, बघावं लागतंय. त्याच वेळेस आता घोरपडे म्हणू लागतो, सर अहो काय बघताय तुम्ही? पण तरी गौरवचं काही लक्ष नसतं. त्यावर लगेच घोरपडे म्हणू लागतो, सर काय झालंय, तुम्हाला घाम आलाय, तुम्हाला बरं वाटत नाही आहे का? सर तुम्ही ठीक आहात ना? त्याच वेळेस लगेच घोरपडे मात्र आता एकटक त्याकडे बघू लागतो. याच्या मनात नेमकं काय आहे असे म्हणत घोरपडे आता पटकन त्याच्या हातातलं पोस्टर घेतो आणि बघतो तर काय, सेम नानाजीजीचं घर इथे त्या गौरवनी काढलेलं असतं. आता हे घर बघताच घोरपडेला तर मोठा धक्का बसलेला असतो. तेव्हा घोरपडे मनाशीच म्हणू लागतो, हे तर घर माऊली निवास, नानाजीजीचं घर, याने कसं काय काढलं? याचा अर्थ याला हे घर आठवतंय, म्हणजे हा मिहीरच आहे. त्याच वेळेस घोरपडे म्हणू लागतो, सर अहो हा कसला फोटो? त्यावर लगेच आता गौरव म्हणू लागतो, जय मला ना स्वप्नात हे घर दिसतं आणि मला का हे घर आठवतंय ना हेच कळत नाही आहे, म्हणून मी त्या घराकडे बारकाईने बघतोय. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, सर अजून काय काय आठवतंय, नाही म्हणजे काय काय दिसतंय स्वप्नात तुम्हाला? त्यावर गौरव म्हणू लागतो, एक चाकू घेऊन काही माणसं माझ्या पाठीमागे लागलेले असतात, ते सतत मला असं चाकूने मारतात की काय याची भीती वाटते, माझ्या पोटात चाकू खुपसतात की काय, मला दरीवरून ढकलतात की काय, हे सगळं आठवतं, पण हे सगळं का होते माझ्याबरोबर ना तेच कळत नाही. त्यावर घोरपडे म्हणू लागतो, सर तुम्ही काळजी करू नका, शांत व्हा बरं, तुम्हाला अशाने काही होईल, ए अमोल पटकन पाणी आण. त्यावर लगेच आता गौरव म्हणू लागतो, नाही ठीक आहे, मला काही गरज नाही पाण्याची. तेव्हा लगेच आता घोरपडू लागतो, सर तुम्ही काळजी करू नका, आपण हे घर वगैरे सगळं काही शोधून काढूया, तुमच्या या स्वप्नांचा नेमकं काय अर्थ हे सगळं काही आपण जाणून घेऊया. त्यावर लगेच आता गौरव म्हणू लागतो, तुला काय म्हणायचं आहे? एवढ्या वर्षापासून मला हे स्वप्न पडत आहेत, मी याचा काही अर्थ काढला नाही, अरे पण काहीच हाती लागलं नाही, त्यामुळे ना हे सगळं व्यर्थ जातं आहे. का कुणास ठाऊक ही असली स्वप्न येतात, कुणाला काही माहितीच नाही. तर जाऊ दे, आपल्याला आपल्या कामाचं बघावं लागेल.
लागेल, चल मी फ्रेश होऊन येतो असे म्हणत आता गौरव वरती जातो. पण घोरपडे मात्र खूपच खुश होतो, कारण त्याच्या हाती खूप काही लागलेलं असतं. तर इकडे आता दुसऱ्या दिवसाची सकाळ झाली असते. सकाळी सकाळी आता राया मंजिरी दोघेही आता डिफिकल्ट डंकीला भेटण्यासाठी गावात आले असतात. तर आता डिफिकल्ट डंकीच्या हाती नाऱ्याबद्दल काही माहिती लागलेली नसते, त्यामुळे राया जरा भडकतो आणि मला लागतो, डिफिकल्ट डंकी, मी तुम्हाला सांगितलं ना, आपल्याला त्या नाऱ्याची सगळी माहिती हवी, तो कुठे काय सगळं जाणून घ्यायचंय. तो नाऱ्या सापडला ना की सगळं काही आपल्याला सत्य समजून जाईल. तो नाऱ्या आपल्याला फसवतोय, या रायाशी पंगा घेतोय, सोडणार नाही. आपले म्हणजे पंढरपुरात जेवढे काही गँग असतील ना, त्या सगळ्या गँगला भेटा आणि नाऱ्याबद्दल माहिती काढा, लगेच कामाला लागा असे म्हणत आता लगेच डिफिकल्ट डंकी तिकडनं निघून जातात. त्याच वेळेस आता लगेच मंजिरी लागते, राया, अरे हे सगळं काय चालू आहे? नाऱ्या तर कितीतरी वर्षांपासून वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये होता ना. तेव्हा रायम लागतो, नाही मिस्पायर, नाऱ्या वेडा नव्हताच, त्याने आपल्याला वेडं केलंय. तेव्हा मंजिरी म्हणू लागते, काय म्हणजे काय म्हणायचे? त्याच वेळेस आता तिथेच झाडाच्या आड लपून नाऱ्या हे सगळं राया मंजिरीचं बोलणं ऐकत असतो. हळूच आता अंगावरती शाल घेऊन डोकावून बघत असतो. त्याच वेळेस मंजिरी म्हणू लागते, राया म्हणजे काय म्हणायचंय? तेव्हा रायम लागतो, मिस्पायर, नाऱ्या 2 दिवसापूर्वी त्या हॉस्पिटलमध्ये आला होता, तो वेडा नाहीच आहे. का कुणास ठाऊक मिस्पायर, कोणीतरी आपल्याला मोठ्या प्लॅनिंगमध्ये फसवतंय गं, आणि आपण त्याच्या जाळ्यात अडकलो जातोय मिस्पायर. हे सगळी केस खूप भयंकर आहे आणि आपल्याला या सगळ्याचा शोध घ्यायचा आहे मिस्पायर. नाऱ्याकडनं हे सत्य कळालं की अण्णांनी गोळी मिहीरला मारली नाही, पण नाऱ्याने आपल्याला फसवलंय. नेमकं हे सगळं तू कुणाच्या सांगण्यावरनं करतोय? हे सगळं आपल्याला शोधून काढावंच लागेल. त्यासाठी तो नाऱ्या भेटायला पाहिजे. एकदा का तो नाऱ्या भेटला की त्याला सोडणार नाही, त्याची सुट्टी नाही, त्याची कुट्टी होणार. हा रायाचा सबूत आहे असे म्हणत आता राया आणि मंजिरी तिकडनं निघालेले असतात. नाऱ्या मात्र जरा घाबरलेलाच असतो, कारण राया भाऊ मला आता सोडणार नाही याची त्याला भीती वाटू लागते. तर इकडे घरी आल्यानंतर आता मंजिरी रायाच्याच बोलण्याचा विचार करत असते. कोणीतरी आपल्याला प्लॅनिंगमध्ये फसवतंय, नक्कीच ही खूप मोठी भानगड आहे. हे सगळं काही रायाचं बोलणं आता मंजिरीला आठवू लागतं. मंजिरी जरा टेन्शनमध्ये विचार करत असते. त्याच वेळेस हॉलमध्ये जिजी येते. जिजी आता तिथे कॉटवरती बसते. आता मंजिरीचं लक्ष जिजीकडे जातं. जिजी, अगं कसला विचार करते? काय झाले जिजी? जिजी जरा अस्वस्थच असते. तेव्हा आता मंजिरी विचारू लागते, जिजी काय चालू आहे तुझ्या मनात, सांगशील का मला? त्याच वेळी जिजी म्हणू लागते, मंजू, अगं का कुणास ठाऊक, माझ्या मनाला असं वाटतंय की आपण हे घर विकून टाकायला पाहिजे. मला आता नाही राहायचं ग या घरात, माझं मन नाही लागत या घरात. मला असं वाटतंय की हे घर सोडून कुठेतरी दूर निघून जावं. तेव्हा मंजिरी लागते, जिजी, अगं आपण जरी हे घर विकून दुसरीकडे गेलो तरी मिहीरच्या आठवणी तुझा पाठलाग करणार नाहीत का? सांग ना जिजी, बोल ना. तेव्हा जिजी मला लागते, मंजिरी, ते पुढचं मला माहिती नाही गं, पण या घरात तरी मला आता राहवत नाही आहे. असं वाटतं हे घर सोडून दुसरीकडे लांब जावं. त्याच वेळेस नाना येतात आणि मला लागतात, आणि जर मिहीर जिवंत असेल तर? आता लगेच मंजिरी आणि जिजी नानांकडे बघू लागतात. त्याच वेळेस नाना मला लागतात, बोल ना. अगं उमेश, जर मिहीर जिवंत असेल तर तो 2 वर्ष झाले अजून इकडे आला नाही, पण कदाचित जर तो आपलं घर शोधत इथे आला तर? आणि जर आपणच इथे नसू, हे घरच नसेल, तर मग आपला मिहीर आपल्याला भेटणारच नाही. तेव्हा जिजी म्हणू लागते, नाही, मला असं वाटत नाही. त्यावर नाना म्हणू लागतात, म्हणजे काय म्हणायचं आहे तुला? मिहीर या जगात नाही असं म्हणायचं आहे का? तेव्हा जिजी म्हणू लागते, नाही, मिहीर जिवंत आहे की नाही हे मला माहिती नाही, पण एवढं तरी मात्र माहिती आहे की मिहीर जरी असला तरी तो आपल्याला विसरलाय, तो नाही येऊ शकत आपल्याकडे परत, असे आता जिजीच्या मनाला वाटत असतं. त्याच वेळेस आता नाना म्हणू लागतात, नाही उमे, असं नाही आहे. त्याच वेळेस इकडे आता मिहीर मात्र आपलं काम करत असतानाच घोरपड येतो आणि लागतो, सर हे बघा, मोबाईलवरती आत्ताच मी एक बातमी बघितली, एक घर आहे विकायला पंढरपुरात, तुम्हाला नक्कीच आवडेल, मला तर खूप आवडलं आहे. असे म्हणत घोरपडे लगेच आता त्या घराचा फोटो इथे गौरवला दाखवतो. ते घर म्हणजे माऊली निवास, नाना जिजीचं घर असतं. आता त्या घराचा फोटो बघून गौरवला धक्का बसतो, हे तर माझ्या स्वप्नातलं घर आहे, हे कुठे? आता मात्र पंढरपूरला हे घर घेण्यासाठी घोरपडे मात्र मिहीरला कसा घेऊन येणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल राया आणि मंजिरीने प्लॅनिंग करून आता नाऱ्याला पकडायचं ठरवलेलं असतं. त्याप्रमाणे आता रायाने नाऱ्याला पकडलेलंही असतं, पण नाऱ्या मात्र आता रायाच्या हातून सुटून पळून जातो. त्याच वेळेस समोरने एक गाडी येते आणि नाऱ्याला जोराची धडक मारते.
त्या गाडीत मात्र नक्की तीच व्यक्ती असणार जी नाऱ्याला हँडल करते किंवा नाऱ्याचा वापर करून घेते. आता मात्र नाऱ्याला जोरदार दिशी मार लागल्यामुळे आता त्याची शेवटची घटिका आलेली असते. राया धावतच नाऱ्याजवळ येतो आणि लागतो, नाऱ्या बोल, तुला हे सगळं करायला कोण सांगतंय? तू हे सगळं आमच्यापासून का लपवलंय? नाऱ्या सांग. त्याच वेळेस आता नाऱ्या लागतो, राया मिहिरला तिने मारलंय. एवढे शब्द बोलताच आता नाऱ्याने आपला जीव सोडलेला असतो. तेवढ्यात धावत मंजिरी येते आणि रायाला विचारू लागते, राया काय झालं? नाऱ्या काय बोलला? तेव्हा लगेच राया लागतो, मिस्टर, नाऱ्यानेच सांगितलंय, मिहिरला मारणारी व्यक्ती माणूस नाही तर ती एक बाई आहे आणि आता ही बाई नेमकं कोण आहे हे आपल्याला शोधून काढावं लागेल. आता या केसमध्ये आणखीन पुढे काय काय सत्य उघड होणार आहे हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.